एकाच शब्दाचे वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळे अर्थ असू शकतात. पण मराठीत लिहिताना त्या शब्दाचा मराठीत काय अर्थ होतो ते पाहिलं पाहिजे. अनेकदा भाषांतर करणारी मंडळी या गोष्टींचा विचारच करत नाहीत. मग काय होतात गडबड, गोंधळ आणि घोटाळे. आज अशाच एका शब्दाविषयी, कोणता तो शब्द, हा सोबतचा व्हिडिओ पहा, म्हणजे मुद्दा लक्षात येईल. तुमच्याद्वारे डायल केला गेलेला नंबर यावेळेस व्यस्त आहे. हे असं ऐकलं ना की शपथ सांगतो, तुम्ही जे बोलत आहात तो एक विनोद आहे असं त्यांना उलट ऐकवावं असं वाटतं. का ते सांगतो. व्यस्त हा संस्कृत शब्द आहे. तत्सम, तत्सम म्हणजे जसाच्या तसा मराठीत आलेला. संस्कृतात व्यस्त म्हणजे उलट्या क्रमाचा. मराठीत देखील व्यस्तचा अर्थ तोच. मराठी माध्यमातून शिकलेल्यांना गणितात समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण असतं हे माहीत असेल. त्यात देखील व्यस्त हा शब्द उलट्या क्रमाचा याच अर्थाने वापरलेला आहे. म्हणजे एक बाजू वाढली की दुसरी बाजू घटते, वाढण्याच्या उलट कृती. असो, मग आमच्याद्वारे डायल केला गेलेला नंबर व्यस्त कसा असेल? तो काय उलटा पालटा केलात की काय? इथे व्यग्र हा शब्द वापरला पाहिजे. हा देखील संस्कृत शब्द आहे. तत्सम, जसाच्या तसा मराठीत आलेला. संस्कृतात त्याचा अर्थ काहीतरी कामात गुंतलेला असा होतो. मराठीत देखील व्यग्रचा अर्थ तोच. त्यामुळे तुमच्याद्वारे डायल केला गेलेला नंबर यावेळेस व्यग्र आहे असं म्हटलं पाहिजे. आता ही गोष्ट कोणीतरी त्या टेलिफोन कंपन्यांना सांगितली पाहिजे. पण एक सांगू, दुसरं कोणी येणार नाही. आपणच सांगू. हॅशटॅग व्यस्त नाही व्यग्र या टॅगसह हा व्हिडिओ शेअर करा. शेअर करताना परिचितांनाही टॅग करा आणि त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करायला सांगा. काय सांगावं, पुरेशा लोकांपर्यंत हे पोचलं तर कदाचित त्या टेलिफोन कंपन्यांना जाग येईल देखील. पण मुळात ही चूक झालीच कशी? ही चूक आपण हिंदीतून आयात केली आहे. कसं आहे, हिंदीत कामात गुंतलेला या अर्थी व्यस्त हा शब्द वापरतात. त्या उद्घोषणेचं भाषांतर करताना कोण्या विद्वान माणसाने जराही तारतम्य बाळगलं नाही. मराठीत त्या शब्दाचा अर्थ काय होतो हा विचार केला नाही आणि तो शब्द जसाच्या तसा मराठीत आणला. भाषांतरकार या अशा चुका करणं टाळतील तर बरं, असं म्हणण्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो? गंज या शब्दाचे एक नाही, दोन नाही, 3 अर्थ मागे पाहून झाले. आज त्याच शब्दाचे आणखी 2 अर्थ. या दोन्ही वस्तू आपण वापरतो, पण मग तो शब्द वापरणं ही देखील आपलीच जबाबदारी आहे. कोणते ते अर्थ? हा सोबतचा व्हिडिओ पहा, म्हणजे मुद्दा लक्षात येईल. वापरात नसल्यामुळे लोखंडावर चढलेला गंज आपण पाहिला. न वापरल्याने काही लोकांच्या बुद्धीवरही गंज चढतो. आपण गवताची गंज पाहिली आणि बाजार किंवा वस्ती या अर्थाने वापरलेला गंज हा शब्द देखील पाहून झाला. पण स्वयंपाकघरात देखील गंज आढळतो. यावर बसतोय का विश्वास? असतो. स्वयंपाकघरात देखील गंज असतो. उभट आकाराच्या पातेल्याला गंज म्हणतात. बऱ्याच घरांमधून हे असं पातेलं ताक वगैरे ठेवण्यासाठी वापरतात. तुमच्या घरी जर असं एखादं पातेलं असेल तर खुशाल त्याला गंज म्हणू लागा. पण गंजचा सर्वात भन्नाट
आणि अगदी अपरिचित अर्थ म्हणजे हत्यारांची किंवा उपकरणांची पेटी. पण कुठलीही पेटी नाही हा. या पेटीत वेगवेगळ्या वस्तू ठेवण्याकरता वेगवेगळे कप्पे असले पाहिजेत. अशा प्रकारच्या 2 तरी पेट्या प्रत्येक घरात असतात. एक लेखन साहित्य ठेवण्याची पेटी आणि 2 पकड, हातोडी वगैरे हत्यारं ठेवण्याची पेटी. लेखन साहित्य ठेवण्याच्या पेटीला आपण म्हणतो कंपास बॉक्स आणि हत्यारांच्या पेटीला म्हणतो टूल बॉक्स. गंज सारखा जबरदस्त शब्द हाताशी असताना हे सपक इंग्रजी शब्द वापरण्याचं काही कारणच नाही. तेव्हा घरातली सगळी हत्यारं झक्कपैकी गंजात ठेवा, पण त्यांच्यावर गंज चढणार नाही याची मात्र दक्षता घ्या. गंज शब्दाचे कोणते अर्थ तुम्हाला अपरिचित होते ते अवश्य कळवा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गंज हा शब्द चांगला दणकून वापरू लागा, नाहीतर त्याच्यावरच गंज चढायचा. मराठीवर हिंदीचं पुष्कळ अतिक्रमण झालं आहे. तेही कळत न कळत. तिथले शब्द इथे येतात, तिथले वाक्प्रचार इथे येतात, हेही ठीक आहे. पण तिथल्या काही चुका देखील इथे येऊ पाहतात. चुका? हो चुका. हा व्हिडिओ पहा, म्हणजे मुद्दा लक्षात येईल. मार्गदर्शक म्हणजे मार्ग दाखवणारा, बरोबर? बरं. दिशादर्शक म्हणजे दिशा दाखवणारा, बरोबर? बरं. मग अर्थातच दर्शक म्हणजे दाखवणारा, बरोबर? अगदी बरोबर. दर्शक हा संस्कृत शब्द आहे. तत्सम. तत्सम म्हणजे संस्कृतमधून जसाच्या तसा मराठीत आलेला. संस्कृतमध्ये त्याचा अर्थ दाखवणारा असा होतो, मराठीतही अर्थ तोच. बरं, दाखवणारा म्हणजे दर्शक आणि पाहणारा म्हणजे? पाहणारा या अर्थाचा संस्कृत शब्द आहे प्रेक्षक. हा देखील तत्सम म्हणजे जसाच्या तसा मराठीत आलेला. पाहणारा या अर्थाने मराठीत देखील प्रेक्षक हाच शब्द वापरतात. सगळं कसं साधं, सोपं, स्पष्ट. पण हे असं असून सुद्धा पाहणाऱ्यांना दर्शक म्हणण्याचं नवीनच खूळ हल्ली आलेलं दिसतं. विविध वाहिन्यांवर तर असा प्रयोग सर्रास करतात. आता प्रश्न असा आहे की हे खूळ आलं कुठून आणि कसं? हे खूळ आलं हिंदीतून. पाहणारा या अर्थाने हिंदीत दर्शक हा शब्द वापरतात, पण ते अर्थाशी सुसंगत नाही आणि अन्य कोणत्या भाषेत करतात, म्हणून आपणही ती चूक करण्याचं काही कारण नाही. पाहणाऱ्यांना दर्शक म्हणणाऱ्यांना अगदी निर्धास्तपणे त्यांची चूक दर्शवून द्या. कारण पाहतो तो प्रेक्षक आणि दाखवतो तो दर्शक, यात वाद नाही, संशय नाही, शंकेला जागा नाही. स्वतःचं पक्क मत असणं निराळं आणि दुराग्रही असणं निराळं. अशा दुराग्रही माणसांसाठी आपल्या मराठीत अनेक वेगवेगळे शब्द आहेत. कोणते ते शब्द? आता हा व्हिडिओ पहा, म्हणजे मुद्दा लक्षात येईल. आपलं तेच खरं असं मानणारे जाल तिथे आढळतात. अशा मंडळींना अडेल तट्टू म्हटलं तर त्यात काही चूक नाही, आणि एककल्ली म्हटलं तरी त्यातही काही चूक नाही. ही माणसं आपल्या मताला घट्ट, म्हणजे अगदी घट्ट चिकटून बसलेली हट्टी माणसं. त्यांना समजावून सांगा, काही परिणाम नाही, एकदम हेकेखोर. रागावून सांगितलं तरी काही फरक पडत नाही, पक्के आडमुठे. त्यांचं मत चुकीचं आहे हे तर्काने सिद्ध केलं तरी हे आपल्या मताशी ठाम, कमालीचे हेकट.
क्वचित कधी यांचं मत बदललं तरी ते थोड्या वेळापुरतं. पुन्हा पहिले पाढे 55 अत्यंत दुराग्रही. मुद्दा लक्षात आला का? मी म्हणतो तेच खरं असं मानणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही आणि अशा माणसांचं वर्णन करणाऱ्या शब्दांचीही. किती वैभवशाली भाषा आहे आपली. आता अशी माणसं जेव्हा जेव्हा भेटतील तेव्हा तेव्हा अगदी त्यांच्या तोंडावर त्यांची स्तुती करा. दर खेपेस वेगळा शब्द वापरून.